गुड आफ्टरनून गाईज. आज दुसरा दिवस गावपळणीतला आणि काल आम्ही म्हणजे खूप थंडी होती. काल आपली 3 वाजेपर्यंत आम्ही खूप टाइमपास केला, हौजी खेळलो आणि खूप मजा केली. आता आम्ही क्रिकेट खेळून नदीवरती जातो आहे. नदीवरती जाऊन हे बघा आमचे काय कपडे घेतलेत. पुढे दादा आम्हाला रस्ता दाखवतोय नदीवरचा. काल पण गेलो, काल पण खूप मजा आली नदीवरती जाऊन. आणि आज आम्ही परत चाललो आहे नदीत. बांधाच्या मागे ना नदी आहे डायरेक्ट आणि खूप मोठी नदी आहे. काल कमी पाणी होतं खूप, आज बऱ्यापैकी पाणी आहे. नाही आज पण तेवढंच ऑलमोस्ट तेवढंच पाणी आहे, पण आज मजा येईल जास्त नदीत आंघोळ वगैरे करायला. ही पूर्ण नदी पाणी खूप साफ आहे, पण मित्र पाणी आणि वाहतं पाणी आहे. एनडीआरएफ बचाव कार्य सुरू आहे. हा मोठा डॉल्फिन सापडला आम्हाला, जिताळा मासा. आवाज मी आता इथे पोहता पाय सरकला, खड्ड्यात गेलो, खड्ड्यात नांदी ट्यूब आणि मला वाचवला. बचाव, खिचो बचाव कार्य सुरू आहे इथे. खूप जोशात सुरू आहे, खूप जोशात. ये मासा डुबला परत, हे बॉडी परत खाली गेली. बॉडीला कसं वाटलं तुम्हाला? आम्ही वाचवलं, बरं वाटलं. खूप परिश्रम घेतलेला. 1 2 3 4 5 6 जणांनी आम्हाला वाचवलेलं आहे. 6 जण परत गेले वाचवलं मला. आता मी सुखरूप पोहोचलेलो आहे. धन्यवाद. प्रकारे हे आमचा बचाव करायचे हे पोलीस या चौघांनी वाचवलंय त्या माशाला. तो मासा बघा, धन्यवाद बोलतो सगळ्यांना. मासा सगळ्यांना धन्यवाद बोलतो. मासा होता, मोठा मासा होता. हा वेल मासा आहे. जाईल समोर पाय वाले अरे भाई रुको जरा. पकडा आहे का? फोन मजा आली. नीट द्यावा. मी काय बोलायचं, नाशिकवरून आलेलो एन्जॉय करायला. आता खरंच बरं वाटतंय मला. अगदी नाशिक जातो मी आता इथे. नाशिकवरून आता इकडे राहायला आलो. आता इथून तुम्ही नाशिकला आलात? आता नाशिकला नाही झालो, संध्याकाळी नाशिकला आलो. इथून ट्यूबने जाणार ना. ट्यूबने गोवा जावा सरळ. हा ते पण विचार बरा आहे. मी त्याच्यावर पण विचार करून मग संध्याकाळी इकडनं गोव्याला निघेल असं म्हणतोय. अच्छा, हा रूट कुठे चाललाय? हा रूट असं हा रूट सगळा जातो गोव्याला रूट आणि इथे जातो मुंबईला. मग मुंबईला मला जायचं नाही. जरा रशी सोडा खाली जातो. रशी सोडा जाऊ दे रशी. जाऊ दे रशी धरून राहा बाबा, नंतर चालू आहे काय? तर आम्ही इला मालवणच्या गावात आचरा गाव, त्याची गावपळण. आता जरा आम्ही मस्ती करू गेला आहोत त्या नदीच्या खाडी आपली पारवाडीची. आम्ही आता झोपला, पाण्यात झोपला. आता माझं हे आपले पोरगी काय ना काय मालवणी भाषा कशी ओळखी तशी वाळता थांबता एक करणार काय असं. आम्ही आता 3 दिवस खाऊन पिऊन मजा करूसाठी दिला. हे माझ्या खातरीने झोपतले, बाकी काय नाही. जेवण आता सगळा रेडी आहे. आता जेवले की झोपले. मी अगदी मजा करतोय. तर तुमका जर ही मजा अनुभवची असतात 2024 मध्ये गावपळण झालेली आहे. बहुतेक आता पुढची गावपळण 28 किंवा 29ला होईल. तेव्हा तुम्ही यावा आणि आपली पाण्यात निदान घ्यावा.
मस्त संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही आता म्हणजे फोटोशूट वगैरे करून झाले आमच्या प्रॉपरी मस्त असे. आणि बघू शकता तुम्ही की किती सुंदर व्ह्यू आहे हवाला नदीचा. इथे पण काहीतरी खूप आहेत या भागात पण. आणि मस्त असे बकळे वगैरे उडत आहेत. आज गावपळीचा शेवटचा दिवस आहे आणि आज आय गेस दुपारनंतर गाव भरेल. एक अंदाजे 3 किंवा 2च्या दरम्यान 3 तोफा वाजतील आणि सगळ्यांना गाववाल्यांना इशारा होईल की आता गाव भरायचा वेळ झाली आहे. तर त्याच्या हिशोबाने मग गाववाले आपल्याकडे सामान वगैरे सगळे परत गावामध्ये शिफ्ट करतील. आणि त्याच्या आधी म्हणजे देवाचा कौल लावला जाईल. त्याच्यानंतर जर देवाचा होकार असेल तरच नंतरला मग त्यांचं गाव भरेल. म्हणजे गावकरी सांगतील की भटजी सांगतील गुरुजी सांगतील की आता गाव भरायची वेळ झाली आणि त्याच्यानंतर तोफांचा गडगडाट होईल आणि नंतरलाच मग त्याचा गाव भरायची जी म्हणजे सगळी आपापली सामान घेऊन परत गावामध्ये स्थायिक होतील. हाय गाईस, दुपारचे 2 वाजलेत आणि कौल लागला आहे. पण तर देव म्हणजे जो कौल लागला आहे ना तो नाही लागला आहे. तर आपल्याला 1 दिवस गावपळीचा दिवस वाढवायला लागेल. तर त्याच्यामुळे ना आज जी गावपळी दुपारी भरणार होती म्हणजे सगळे दुपारी 3-4 नंतर जाणार होते तर ते कॅन्सल झाले. ते आता उद्यावरती आहे. तर आता उद्या परत कौल लावला जाईल ना. मग उद्या परत कौल लावला जाईल देवाला आणि देव जेव्हा म्हणेल की आज तुम्ही जाऊ शकता तेव्हा सगळे गावातले परत आपापल्या घरात जातील. आणि आजचा दिवस परत राहायचा आहे आपल्याला. म्हणजे आजचा दिवस जो वाढला आहे तो राहायचा आहे आणि उद्या कंप्लीट करून जायचं आहे. तर आता आम्हाला काय कामधंदे नाही. तर मी ऋषी आणि दादा वगैरे तर पुढे गेले आहेत गाडीने. तर आम्ही चाललो आहे कुठे आता बीचवर जातो आहे ना, मुंगेच्या बीचवरती जातो आहे. तर आम्ही तुम्हाला तिथे भेटतो. चला बाय. आपण मुंगे बीच, आडवळवाडी मुंगे बीच. आणि ते आपला दुसरा मामा. काय मामा कसं आहेस? आज पण हौजी खेळायची ना आपल्याला. काल 2 डाकू आलेले सगळा पैसा घेऊन पसार जातात. हा त्याच्यातला एक गेला तो गावाला. नुसतं मुंबईला गेला तो. आता एकच आहे त्याला आपण घेऊ आट्यामध्ये आज. त्याचे सगळे पैसे आज आपण चोरू. संतर वेगळाच आहे का एकदम आडीच्या वाटेने आम्ही आलो इथे आता ना ताई. सगळं पाणी भरलंय. ताई काय बोलते तू? काय बोलते? आम्हाला वाट नव्हती सापडत. आम्ही असे वाट शोधत आलो. हा खूप अडगळीच्या वाटेने आलो आम्ही. 2-3 डोंगर ओलांडले आम्ही बीच साठी या व्ह्यू साठी. आम्ही तिथे वरती होतो. मग ताईने रस्ता दाखवला आम्हाला इथून झाडामधून. आणि आम्ही काय बोलतात परिश्रमाने आर्थिक प्रयत्न करून एवढ्या जंगलामधून म्हणजे जंगलामधून नाही ॲक्च्युली लोकांची शेती आहे पण वर खाली असल्या कारणाने आम्हाला तिथून जाता येत नव्हतं म्हणून आम्ही या बाजूने आलो. आता लहान मुलं आहेत पुढे त्याच्यामुळे कसं जरा थोडी प्रिकॉशन घ्यावं लागते. काय ते बीचवर पोचतोय आता आम्ही. तुम्हाला दाखवतोच पुढे गेल्यानंतर. इथे छोट्या बोट्स आहेत समोर. इथे आम्ही भरपूर वेळा येतो इकडे पण आता अलीकडच्या काळामध्ये जॉबमध्ये असताना थोडंफार होतं पण आम्ही असते वर्षातून आमची एक भेट तरी येतोच आम्ही. अच्छा गावी. बघा हा निसर्ग अथांग असा पसरलेला आहे. इकडे सगळे घरं बनवत आहेत वाळूची रेतीची. अशा पाशी लोक तर खड्डा खोदतात मोठावाला. किती खोदणार तुम्ही लोक आता अजून? तू बसणार त्याच्यामध्ये आणि काय करणार आहेस? आणि सगळे माती टाकणार. टाका
अजून भर अजून भर. उभे राहा उभे राहा. अरे शर्वीलचे पाय कुठे आहेत? काढला ना पाहिजे. शर्वीलचे पाय. तुझे पाय कुठे आहेत? कुठे तुझे पाय दाखव. आईला बाहेरच नाही निघत आहेत. अडकले तुझे पाय अडकले. पाय बाहेर काढ. पाय काढ बाहेर. बाहेर पाय काढ. काढ काढ. खेच 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 हा खेच अजून. अजून त्याच्या खाली गेले. हा तुझे पाय बघ. तुझे पाय बघ. तुझे पाय कुठे आहेत? शर्वीचे पाय कुठे आहेत? आईला अरे पूर्ण ना पूर्ण पूर्ण बाजूच राहिले जरा एक मिनिट. काढला ना त्याने. शर्वीचे पाय कुठे आहेत? पाय दाखव पाय. ही करतोय तो. स्माइल कर स्माइल कर. स्माइल कर. शर्वील हे बघाय दोघांनी एकत्र टाकला पाहिजे. आजच्या काळात हे काय केलं तुम्ही? दादाला काय केलं तुम्ही हे? अरे इथपर्यंत दाबा. इथपर्यंत इथपर्यंत पाहिजे. इथपर्यंत गळ्यापर्यंत टाका त्याला. अजून हे पॅड नको ना मुरे. बुजवा 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 त्याला. बुजवा बुजवा अजून अजून बुजवा. बस 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 बस. हे पॅड खराब होईल. बस झाला बस झाला बस झाला. अरे गळ्यापर्यंत टाका मग मजा येईल अजून. बस झाला. पॅड खराब होते रे बाबा. अजून किती काय हार्ड ड्रायव्हर घेऊन किती काढून ठेवू काय आता. मला खराब करायला लागेल. काय झालं काय माहिती. खेकडा शोधतात ते खेकडे असतात 4-5 फुटावर खाली. 4-5 फुटावर खाली खेकडे असतात. आता बाबूला टाकू आपण. बाबूला टाकू याच्यात. बाबूला पकड. कुठचा पिक्चर आहे? आईला मंजुमन बॉईस. आईला काय केलं ते बाबाने? भाई पूर्ण कमरे पण डुबला आता. कॅप घालवायो. कॅप घाल. तो स्वतःला डुबवतोय. मंजुमल बॉईस बाहेर आहे बाहेर आहे आता. आता बाहेर कसं येणार तू? हा स्माइल कर स्माइल कर. अरे आलो. मंजुमल बॉईस. पाय कुठे तुझे शर्वी? काय कसं वाटतं तुझ्या मुलाला असं डुबवलंय माणसांनी? चांगलं वाटतं. जरा शांत बसलाय. काहीच केलं. कैदी कैदी केलंय. परेशान पिता परेशान आहे. येणार तू येणार. ये ताकद लाव. ताकद नाही का? लाव ताकद. ताकद. अरे वा वा. गुड गुड. काजू अंजीर हे दुसऱ्यासाठी खड्डा होतात. हा बघ ह्याच्या अंगात हा 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 हे काय सारखे आले अंगात. शिकार आणा. दुसरं शिकार आणा. दुसरं शिकार इनकमिंग. थांबा. आकार आले आईला आपण गेला खाली. आपण आपण टाकतोय. मिडू कॅप घाल बाबा त्याला. चला आपण फिरून येऊया.
आता चला पूर चला सगळ्यांनी चला बाय 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 बाय. तू खातोय का बाहेर? येते का तिथे? ए, नाही, नाही. हो. हे भारी होतं. चला आम्ही जातो हसतं बघ. थांबा चला ए चले आपण जाऊ चला रे टाकू नका तुम्हाला चला. स्वाती पण टाक. चला 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 बाय बाय. टाटा. ए ब्रो चल टाटा. हा किल्ला बनवतोय आपण साईडने. माणसं बीचवर आली ना की दारू प्यायला सुरुवात होते. ही ती माणसं बेवडी माणसं लगेच दारू प्यायला सुरुवात झालेली आहेत. थम्सअप अरे घंटा थम्सअप मिक्स आहे याच्यामध्ये काहीतरी. आता कट्टर बघा याचे डोळे बघा. कट्टर बेवडीत सांगू बघा. शकतो काय आहे बघूनच. काय सांगा तूच सांग तू Thumbs कंट्रोल up. आहे. बघा थम्सअपची बॉटल आहे आणि आम्ही आता फॅमिलीसोबत असं म्हणजे आम्हाला आवडतात नाही की तू शी. हो. पोरगा अडकलाय. आई आई त्याला बाहेर काढते. रशी टाका रशी टाका. आता येरा पाहिजे. ये बाहेर. चप्पल कुठे आहे चप्पल? चप्पल राहिली चप्पल आतमध्ये आहे. पण ते चप्पल कधी काढला? आणि पोरगा बाहेर निघालेला आहे. पण पप्पांना काही काळजी नाही. पप्पा थम्सअप पितात. पप्पा मस्त आले ते बघ. ए जाशील तू खाली. मग खरं तर रस्सी आणायला लागेल. बोल सर्वांना आता आपण चालतोय घरी. बोल सांग घरी सांग आपण चाललोय घरी आता. घरीच बम बम चिक बम बम चिक बम बम चिक. ताई मगाच्या आडगाईच्या रस्त्याने आम्हाला वाट दाखव. तू कोणत्या रस्त्याने आम्हाला आणलेलंस? याच रस्त्याने असं जायचं. हा याच रस्त्याने असं जायचं. ते भाऊजींचं कट करून टाक. मला लहानपण गेलं इकडे सगळं आणि भाऊजींचा एक व्हिडिओ टाक. लाईव्ह ऑन युअर रेझ्युमे. आय एम सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर. लाईव्ह ऑन युअर. हॅलो वर्ल्ड. लग्न झाल्यावर असं असतं ते तुम्ही बघू शकता समोर. मग तुला म्हणायचं काय आहे की लग्न करू नये माणसाने? तुझं पण तर होतं आता. पुढे हो. गुड मॉर्निंग. आता सकाळचे 11 वगैरे वाजलेत आणि आता थोड्या वेळापूर्वी सुटलो आणि आता आज दुपारी 2 ते 3 वाजता गाव भरेल. तर तुम्ही बघू शकता आमची सगळी तयारी झालेली आहे. सामान उमारून घेऊन ठेवतं. सामान उमारून आम्ही भरायला सुरुवात केली आहे आणि ऑलमोस्ट सर्वांनी सामान वगैरे भरलं आहे. इथे सकाळच्या रोजच्या 3 दिवस क्रिकेट चालूच आहे. आज दुपारी 3 वाजता वगैरे गाव भरेल आणि नंतरला मग आम्ही गावात जाऊ. गावात गेल्यानंतरला मग आम्ही आय गेस संध्याकाळीच निघू मुंबईला जाण्यासाठी. तर बघू पुढचं कसं होतं. आता परत कौलीला जाईल दुपारी 2 वाजता वगैरे आणि मग 3-4 नंतरला वाजता 3 ते 4 वाजता गाव भरायला सुरुवात होईल आणि गाव भरून झाल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी निघू मुंबईसाठी. गहू लागलेला आहे. आता आम्ही आमच्या गावात जाणार आहोत. तोफानचा आवाज ऐकला तुम्ही? तोफांचा आवाज झालेला आहे. आता गावात आम्ही आता गावामध्ये जाणार आहोत. वेशीच्या आतमध्ये वेशीच्या आतमध्ये जाणार आणि परत नवीन हे सगळं. शेवटचा दिवस आहे. कसं वाटतं आता? खूप छान वाटतंय. मला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल खूप मजा आली तुझ्यासोबत स्पेशली ब्लॉग बनवायला. आणि असंच जेव्हा जेव्हा गाव पण होईल तेव्हा तेव्हा तू आमच्यासोबत एन्जॉय करायला ये. आणि ह्याचे हा तर बरोबर आल्याबद्दल धन्यवाद. विकास दादा
नमस्कार. विकास दादा, कसं वाटलं तुला माझ्या ब्लॉग मध्ये येऊन? मस्त वाटलं, एकदम एकदम फर्स्ट क्लास वाटलेलं आहे. दुसरी गोष्ट, तू इकडे एन्जॉय केला आहेस की नाही? हो. हां, तसंच आम्ही पण एन्जॉय केलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. चालेल, असंच वर्षानुवर्ष जेव्हा जेव्हा गाव पडेल तेव्हा तुझं आगमन आम्ही स्वागताला तयार आहे. तो फक्त 15 मिनिटं आली आणि सगळ्या माणसांनी आपापली रावटी वगैरे सोडून सामान वगैरे पॅक केलेलं आहे. ऑलमोस्ट सगळे निघालेत. आपण पण थोड्या वेळाने निघून जाऊ इथून. सगळे आपापल्या गडबडीत आहेत. रावट्या वाट्या सोडून झाल्यात सगळ्यांच्या आणि ट्रकामध्ये सामान वगैरे भरायला सुरुवात केली माणसांनी सगळे. हे सगळं 15 मिनिटात टाकले आतमध्ये. तोफ वाजलेले आणि सगळे आपापले सामान वगैरे भरतात खूप घाईघाईमध्ये. तिकडे सगळे अर्धे माणसं निघाले पण आहेत आणि तोफ वाजल्या सगळे गावात पळतात. हे आता टेम्पोमध्ये आता सगळ्यांना घरी जायची धावपळ आहे. हे सामान टेम्पोमध्ये टाकून डायरेक्ट घरी जाणार आहे आता. आणि मग डायरेक्ट तिकडनं आम्ही आय गेस 5 वाजता मुंबईसाठी निघू, कारण का उद्या ताईची हळद आहे, तर हळदीला पण जायचं आहे. त्याच्यामुळे आता खूप एन्जॉय केला आम्ही इथे ह्या रावट्यांमध्ये बऱ्यापैकीच. आता गाईंना पण नेतील सगळे. पहिला गाईंना नेतील, नंतरला मग माणसं वगैरे सगळे जातील. बाईकवरून तिथे टेम्पो भरतायत माणसं, रिक्षामधून सामान टाकलं आहे, गाडीमधनं सामान टाकलं. सगळं सामान हळूहळू उचलत आहेत माणसं आणि आपापल्या घरी जात आहेत. खरं तर खूप मजा आली गावपळणीसाठी. आणि आता नेक्स्ट गावपळण कधी होणार आहे? बहुतेक 28ला होईल. 28 किंवा 29ला कन्फर्म आहे. अच्छा, तर आता नेक्स्ट गावपळण 2028ला होईल. आता नेक्स्ट गावपळणीसाठी पण येईन मी, तेव्हा अजून चांगलं काहीतरी बघायला भेटेल. आणि खरंच खूप मजा आली. 4 दिवस राहिलो आपण इथे, 3 दिवस आणि 1 दिवस एक्स्ट्रा झाला, तर खूप मजा आली. आणि अजून म्हणायचं गेलं तर कन्क्लुजन माझं मी नंतर सांगतो की मला गावपळणीचा अनुभव कसा होता ते. जबरदस्ती येत आहे. हो, तुला जायचं नाही? किती राहू तू माझ्या वांगडा चल. हिच्या मग नको जाऊस, मग तुला बाबू संभायला लागेल. मग ट्रेन मध्ये झोपणारी. बरोबर बोललो ना? चल वैष्णव, सांभाळून जा. चला, बाय 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 दादा. ओम. सी यू टुमॉरो. बाय बाय. तर हाय गाईज, आपण आलो मुंबईला आणि आता वाजले दुपारचे 3 आणि मी चाललो का कामानिमित्त. मी सकाळीच गावावरून आलो वैष्णवच्या गावपळणीवरून. 11 वाजता आम्ही 11:30 वाजता घरी पोहोचलो. थोडंसं फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि आता कामानिमित्त बाहेर निघालो आहे. तर नंतर मला लक्षात आलं की मी व्लॉग एंड करायलाच विसरलो आहे. तर व्लॉग एंड करायच्या निमित्ताने बोललो चला आज मोठं व्लॉगिंग पण करू. आणि माझं जे कन्क्लुजन आहे, माझं वैयक्तिक मत आहे गावपळणीबद्दल, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे आता व्लॉग एंड करतो आहे तर. सो मला खरंच खूप मजा आली गावपळणीला. 3-4 दिवस गावपळणी जी होती, म्हणजे गावपळण जी होती, त्याच्यामध्ये खरंच खूप मजा आली मला. स्पेशल थँक्स टू वैष्णव, ज्याने मला इन्व्हाइट केलं. म्हणजे आम्ही खूप खास मित्र आहोत कॉलेजपासूनचे, आणि त्याच्या घरातले आणि माझ्या घरातले म्हणजे एकदम खूप खास आहेत आम्ही. पण मी त्याच्या गावाला कधी गेलो नव्हतो असं. आणि पण त्याने मला खरंच खूप असं आग्रहाने बोलत चल आणि की तू चल, या टायमाला चल, गावपळण हे आहे, म्हणजे खूप मजा मस्ती करू, मजा येईल तुला. तर मी पण बोललो यार चला, सुट्टी पण आहे आणि जाऊन येऊ शकतो आपण 4-5 दिवस. तर मग मी गेलो आणि खरंच खूप मजा आली मला. आणि अजून थँक्यू काका, काकी, ताई,
आणि विकासाने खरंच खूप छान जेवण केलं 2-3 दिवस. त्याच्या हॉटेलवरती पण आम्ही जेवलो, तर त्याच्यासाठी पण त्याला खूप थँक्यू. प्लस ताई तुला पण खूप खूप थँक्यू. काकी तुम्ही खूप म्हणजे आमच्यासाठी माझ्यासाठी स्पेशली खूप काळजी घेतली काकी तुम्ही, तर त्याच्यासाठी पण खूप थँक्यू. आणि आता कन्क्लुजन म्हणायचं असं तर गावपळण म्हणजे नक्की काय असतं, तर गावपळण म्हणजे ही त्यांची एक पारंपरिक प्रथा आहे. पारंपरिक प्रथा म्हणजे गावातले म्हणजे गावातला जो देव आहे रामेश्वर, तो त्याच्या आदेशाने काही 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी गावातली माणसं जी आहेत ती वेशेच्या बाहेर जातात. म्हणजे गावातली जी एक सीमारेषा असते त्याच्या बाहेर जाऊन ते वस्ती करतात 3 किंवा 4 दिवस. तर ह्याचा ह्याचा जे मूळ उद्देश आहे ते मला खूप जणांकडनं वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला आल्या. म्हणजे मला त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीची माहिती सांगितली. गावपाळण का करतात, कशी असते, का म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं काय असतं. तर गावपाळणीमध्ये सगळे वेशीच्या बाहेर जाऊन राहतात, आपापली रावटी बांधतात. रावटी म्हणजे छोटी झोपडी असते बेसिकली, आणि त्याच्यामध्ये ते सगळे 3-4 दिवस राहतात जंगलमध्ये. आधी काही असं लाईट्स वगैरे नव्हते, तर ते लोक आधी असेच दिवाबत्तीवरती किंवा कंदील लाईट जे रॉकेलचे दिवे असायचे कंदीलचे त्याच्यावरती ते राहायचे त्याच्या उजेडामध्ये. आता त्यांना लाईट्स वगैरे आहेत, पाण्याची सोय चांगली आहे, तिथे वॉशरूम्स आहेत, तर ते एक चांगलं आहे. आणि आत्ताच्या पिढीसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी ते माझ्या मते कसं आहे की जुन्या काळामध्ये रोगराई वगैरे व्हायची तेव्हा त्यांना त्या जंतूंचा नाश करायला, ज्या गावामध्ये जे अस्तित्वात आहेत जंतू, त्यांचा नाश करायला ते लोक 3 दिवस बाहेर राहायचे रामेश्वराच्या आदेशानुसार. म्हणजे देवाच्या आदेशानुसार ते लोक बाहेर राहायचे. तर ते एक मेन रिझन आहे. आणि नैसर्गिकदृष्ट्या पण ते खूप चांगलं आहे, कारण का पूर्ण जे वातावरण आहे गावातलं ते एकंदरीत पूर्ण क्लिअर होतं आणि नव्याने परत सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. प्लस दुसरी गोष्ट अशी, रामेश्वरच्या आदेशानुसार मी जसं म्हणालो, तर रामेश्वर जो देव आहे ते जागृत देवस्थान आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि आहेच ते खरंच. मी स्वतः अनुभवलं. ती पॉझिटिव्ह एनर्जी ज्या मंदिरात आहे ती खरंच खूप म्हणजे सगळ्याच मंदिरात येते असं नाही म्हणत मी, पण तिथे खूप मस्त एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे रामेश्वराच्या मंदिरात. प्लस रामेश्वर जसं म्हणतो की तुम्ही बाहेर राहता त्याची जबाबदारी मी घेतो की कोणाला काही इजा होणार नाही किंवा काही होणार नाही. तर जेव्हा 6 दिवस म्हणजे गावपळणीच्या आधी 2 दिवस जेव्हा आम्ही रावट्या वगैरे बांधत होतो तेव्हा आम्हाला इतके मच्छर चावले किंवा आम्हाला मुंग्या चावल्या, तिकडे वेगवेगळे प्रकारचे किटाणू दिसत होते. तर माझ्या मनामध्ये असं होतं की आपण या शेतामध्ये म्हणजे शेताचा एक स्पॉट होता तो, तर त्या खड्यामध्ये आपण राहणार कसे, एवढे सगळे मच्छर आहेत वगैरे. पण त्या 3 दिवसात चक्क एकही मच्छर आम्हाला चावला नाही किंवा आम्हाला कोणताही डास म्हणजे कोणत्याही प्रकारचे डास, किटाणू, जंतू काही तिथे त्रास झाला नाही 3 दिवसात 4 दिवसात. पण जशी शेवटची तोफ वाजली, जेव्हा कौल दिला की हां तुम्ही आता गावात परत जाऊ शकता, तेव्हा तोफ वाजली. आणि जेव्हा आम्ही परत गावात येण्यास सुरुवात केली तेव्हा अंदाजे 5 ते 6 वाजेपर्यंत आम्ही सगळं मंडप म्हणजे काकांना वगैरे हेल्प करत होतो की ते सगळं जे रावटी बांधली आहे ते लाकूड वगैरे काढून आम्ही सगळं ठेवत होतो, पॅक करत होतो ट्रकमध्ये ठेवून. तर सगळं आम्ही ट्रकमध्ये ठेवता आम्हाला 4 ते 5 वाजलेले. आणि ते 4 ते 5 वाजेपर्यंत ना आम्हाला एवढे मच्छर चावले होते किंवा एवढे मुंग्या दिसते आम्हाला की तुम्ही विचारू नका. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे डास यायला लागले. पण ठीक आहे, ते एक तो पार्ट आहे. ते रामेश्वराच्या म्हणजे देवाचीच कृपा असं म्हणू शकतो ती आपण. ते देवाने खरंच खूप देवाने खरं काळजी घेतली ती गावकऱ्यांची किंवा जे तिथे राहत आहेत रामेश्वराच्या आदेशानुसार तिथे. सो मला तर खूप एन्जॉयमेंट होती 3 दिवस 4 दिवस जे आम्ही राहिलो बाहेर. खरंच मला खूप मजा आली, खरंच खूप मजा आली. आणि मी नेक्स्ट टाईम पण जाईनच गावपळणीसाठी. म्हणजे 2028ला होणार आहे. तर बघू आता नेक्स्ट गावपळणीची तर मला आठवण येतेच आहे आणि आपण जाऊच. त्याचं लेट सी कसं होतं काय होतं. मी जर पुरात गावपळणीला गेलो तर तुम्हाला दाखवेनच. आणि परत मी गावाला जाईन आहे गेस मालवणची राईड वगैरे करायला.
सो तेव्हा पण तुम्हाला मी मालवण चांगल्या प्रकारे दाखवेन. मी आत्ता एवढ्या प्रकारे दाखवू शकलो नाही कारण का आम्ही जिथे राहत होतो तिथून सगळं लांब होतं. सो त्याच्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नव्हतो. तर आपण नेक्स्ट टाईम नक्कीच फिरू, कोकण मालवण पूर्ण पट्टा फिरू. आणि आता बाय बाय. आता मी पण माझ्या डेस्टिनेशनच्या जवळपास आलो आहे, मला पण थोडीशी कामं आहेत. सो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल, काही असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा की जी मी काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, किंवा मला पर्सनली DM करा इंस्टावरती, तर मी तसं इम्प्रूव्हमेंटसाठी ट्राय करेन. बाय बाय गाईज, सी यू, टेक केअर.